बीडमधून बातमी समोर येते। बीड जिल्ह्यातील केज इथे आत्महत्येची घटना घडलेली आहे। धनंजय अभिमान नागरगोजे असं शिक्षकाचं नाव आहे। केळगाव येथील आश्रमशाळेमध्ये ते शिक्षक म्हणून कार्यरत होते। बँकेच्या प्रांगणामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येआधी त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीची माफी मागितलेली आहे। अनेक वर्षांपासून त्यांचा पगारच झालेला नव्हता। लेकीला लिहिलेल्या या पत्रामध्ये 6 जणांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून ही आत्महत्या केली आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात। बीड जिल्ह्यातील केज येथे आत्महत्येची घटना घडली आहे। धनंजय अभिमान नागरगोजे असं या शिक्षकाचं नाव। केळगाव येथील आश्रमशाळेमध्ये शिक्षक म्हणून ते कार्यरत होते। बँकेच्या प्रांगणामध्ये गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे। आत्महत्येआधी त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीची माफी मागितली आहे। अनेक वर्षांपासून त्यांचा पगारच झालेला नव्हता। लेकीला लिहिलेल्या या पत्रामध्ये 6 जणांचा त्यांनी उल्लेख केलाय। वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचं त्या पोस्टमध्ये लिहिलंय।